मित्र, वंदे मातरम. आज हा व्हिडिओ आपल्यासमोर आणताना माझी मनस्थिती द्विधा आहे. माझ्यासमोर पहिला प्रश्न असा आहे की आपण व्हिडिओ करावा का, आणि दुसरा आहे कुठल्या विषयावर करावा. या दोन प्रश्नांच्या फेऱ्यामध्ये थोडा अडकून पडलोय. कारण स्पष्ट आहे, व्हिडिओ करावा का या प्रश्नाचं कारण असं आहे की आपण जे व्हिडिओ करतो ते जर बघितले जात नसतील, त्याला तसा प्रतिसाद येत नसेल, तर ते का करायचे. अर्थात ते बघितलं न जाण्यामागे जी कारण आहेत त्याचाही मागोवा आपण घेतलेला आहे. साधारणतः सर्वसाधारणपणे आपल्याला जे आपल्या व्यक्तिगत संदर्भातले प्रश्न असतात त्या प्रश्नांमध्ये जास्त रस असतो, आणि म्हणून सेवा ज्येष्ठता, शिक्षकेतरांची कालबद्ध पदोन्नती, आकृतिबंध यासारखे विषय आणि व्हिडिओ हे बघितले जातात. परंतु आज जरी आपल्याला काही विषयांचा आपल्यावरती सरळ सरळ परिणाम होणार नाही असं वाटत असलं, तरी दुरान्वयाने कालांतराने हे विषय तुमच्यावरती येऊन आदळणार आहेत. आणि आज तुम्ही जर या विषयाचा अभ्यास, मागोवा आणि विचार घेतला नाही, तर आपण नुसतं आपलं स्वतःच नुकसान करून घेणार आहे असं नाही, तर आपण आपल्या पुढे येणाऱ्या पिढींनाही धक्का लावतोय याची जाणीव आपण मनात ठेवली पाहिजे. आणि म्हणूनच असं मी निर्णय घेतला की आपण व्हिडिओ करायचा. काही जे अंधभक्त आहेत, जे त्यांना मिळालेल्या आदेशामुळे किंवा आदेश न मिळाल्यामुळे या व्हिडिओकडे वळत नाहीत, याची पण जाणीव मला पूर्ण आहे. म्हणूनच प्रारंभीच आपल्याला विनंती करतो की आपण हा व्हिडिओ बघा, आपली प्रतिक्रिया द्या, आवडलं तर लाईक करा, आपलं मतप्रदर्शन करा, आणि जर विचारांशी आपण सहमत झालात तर हा व्हिडिओ आपल्या परिचितांना, मित्रांना आणि विविध मंचांवरती पाठवा. आणि पाठवताना त्याबरोबरच आपलं मतही त्यांना कळवा, जेणेकरून व्हिडिओच्या विषयाच्या महत्त्वाकडे जास्तीत जास्त जागरूकता निर्माण होऊ शकेल. तसं साधारणतः 22 सप्टेंबरपासून एक विषय मोठ्या जोरात घोंगावतोय, तो म्हणजे समूह शाळा. आणि या संबंधात शासनाचं पत्रक आणि कार्यपद्धती संबंधातलं नियोजनात्मक प्रपत्र, माहितीपत्र, सहपत्र असे 22 पानांचं परिपत्रक आहे. त्यामध्ये ज्या ठिकाणी पटसंख्येच्या अभावी शाळा बंद करणं भाग आहे, परंतु बंद करणं शक्य नाही RTE नुसार, त्यावेळेला त्याच नियमांच्या तरतुदींच्या अधीन राहून 40 किलोमीटरच्या परिसरातील किंवा 40 मिनिटांच्या प्रवासाच्या अंतरावरती असलेल्या अशा सगळ्या शाळातील हे 2-2, 5-5 विद्यार्थी एकत्र करून एका मध्यवर्ती ठिकाणी अशी समूह शाळा चालवण्याबाबत असे आदेश किंवा निर्णय शासनानं 22 सप्टेंबर रोजी जाहीर केलेला आहे. आपण या निर्णयाच्या आधाराने, अनुषंगाने विचार करतोय. आपल्या सर्वप्रथम लक्षात येईल ही जी काही योजना आहे ही फक्त आणि फक्त
शासकीय, निमशासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या संदर्भात लागू आहे. याचा खाजगी शाळांशी आज तरी कोणताही संबंध आलेला नाही, पण तो येणारच नाही असं आपल्याला गृहीत धरून त्यावरती विसंबून राहता येणार नाही. आता समूह शाळांच्या विषयाच्या अनुषंगाने जे उद्दिष्ट दाखवले त्या उद्दिष्टामध्ये विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास असं जे नियमातलं एक गोंडस वाक्य शब्द आहे तो वापरला गेला आहे. आणि याच्या आडून म्हणजे काय करता येईल ते करण्याकरताचे नियोजनात्मक बाबी त्यामध्ये मांडलेल्या आहेत. आपण मी वारंवार या विषयावरती बोललो आपल्याशी किंवा मांडलेलं आहे. ते काय मांडलंय की कुठलंही धोरण तुम्ही जाहीर करताना त्या धोरणाची व्यावहारिकता काय आहे या संबंधात शिक्षण विभागातल्या, शिक्षण क्षेत्रातल्या, शिक्षण परिवारातल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याशी संपर्क साधा. त्यात काही निवृत्त अधिकारी सुद्धा आहेत. यांना आपण चर्चेत घ्या, त्यांचे विचार ऐकून घ्या, म्हणजे तुम्हाला योजनेच्या यशस्वीता किंवा अयशस्वीता या संबंधातली माहिती मिळेल. आणि कुठली योजना राबवायची असेल तर त्याची घाई का करता. ही योजना प्रस्तुत करा, त्याच्यावर मतं मागवा, कार्यपद्धती पूर्ण करा, पुढच्या वर्षी लागू करा. तर काय शासन कोलमडून पडणार का? अधिकारी घरी जाणार आहेत? मुद्दा कुठला आहे? घाई कुठली आहे? विद्यार्थ्यांच्या पिढ्याच्या पिढ्या बर्बाद होणार आहेत. हे तुमचे प्रयोग आहेत. फक्त पैसा वाचवणं हे एकमेव उद्दिष्ट आहे. नियमात लवचिकता आणा. विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात जर 2 शिक्षक केले आहेत तर ते शिक्षक म्हणजे 5 विद्यार्थी असतील, 7 असतील, 10 असतील, 14 असतील तरी शिक्षक 2 आहे. आणि 60 पर्यंत गेले तरी 2 आहे. आणि म्हणून ते 2 शिक्षक आहेत, त्यातला दुसरा शिक्षक जण होतोय. मग तो नियमामध्ये दुरुस्ती करा, केंद्राकडे पाठपुरावा करा आणि तो शिक्षक एक करा ना. कारण विद्यार्थ्यांना पळापळ करायला लावण्याकरता पेक्षा एक शिक्षक जाऊ द्या ना. आणि त्याचा पगाराचा बोजा जर होणार असेल तर सगळ्या मंत्र्यांनी, आमदारांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले पाहिजेत. आपल्याला विधान धाडसी वाटेल, पण त्यांच्या कर्तव्याच्या भागातलं कामकाजाचा हा भाग आहे. आणि जर 2000 सालीच्या शासन निर्णयात शासनाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे म्हणून सचिवस्तरीय उच्च अधिकार समिती वगैरे अशा काही योजना राबवल्या गेल्या, आकृतीबंधाची निर्मिती झाली. आज जवळपास 23 साल आहे. ही गोष्ट 98 पासून सुरू आहे. म्हणजे या 25 वर्षामध्ये जर शासनाची आर्थिक परिस्थिती सक्षम होऊ शकत नसेल तर हा दोष आमदार, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि मंत्री यांचा आहे. या सर्वांना जबाबदार धरलं पाहिजे. दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांचा विचार केलाय का? 40 मिनिटापेक्षा जास्त प्रवास नसावा. म्हणजे अगदी आपण कमीत कमी धरलं तरी 40 किलोमीटर अंतर होतं. वादा करता कमी करू, 30 किलोमीटर धरू.
तर त्या दुर्गम भागातनं 30 किलोमीटरच्या दोन्ही वेळच्या प्रवासाकरता त्याला वाहन कुठलं उपलब्ध आहे आणि त्याचा खर्च कोण देणार आहे? त्याचे तर खर्च करायची ऐपत नाहीये. हा खर्च करणार कोण प्रवासाचा आणि का करावा? गाव तिथं शाळा आणि मुलांना शिक्षणाचा हक्क, या दोन गोष्टी जर आपण मूलतत्व म्हणून स्वीकारल्या आहेत, तर त्यामध्ये आपण तडजोड का घडवत आहे? कशा करता? थोडेसे पैसे वाचवण्याकरता? फक्त विद्यार्थ्याचा गुणवत्ता विकास, सगुंडच नाव साकार करण्याकरता? कुठला विकास केला आतापर्यंत? अहो, शाळेमध्ये तुम्ही 2 शिक्षक कागदोपत्री दाखवताय, आहेत का? कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मंजूर पटसंख्येनुसार असलेल्या मंजूर शिक्षकांची 100% भरती झाल्याची घोषणा शासनानं प्रतिज्ञापत्रावरती सादर करावी. या क्षणी हा व्हिडिओ बंद करून शिक्षण क्षेत्रातनं कामकाजातनं मी निवृत्ती घेईन. आणि ही परिस्थिती आदिवासी, दुर्गम आणि ग्रामीण भागामध्ये निर्माण करायला कारणीभूत कोण असेल तर ते सरकार आहे. कारण सरकारने आदिवासी विकास अंतर्गत 971 आश्रमशाळा निर्माण केल्या. त्याचप्रमाणे समाज कल्याण विभागानेही आपल्या 1000पेक्षा जास्त शाळा निर्माण केल्या. या जास्त निर्माण केलेल्या शाळा निवासी शाळा, त्यामुळे या भागातला मोठा विद्यार्थी वर्ग या शाळांकडे वर्ग झालेला आहे. त्याबरोबरच आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये जाण्यास प्रवृत्त केलंय आणि त्या विद्यार्थ्यांची दर सालची दरडोई 60,000 रुपयाची शालेय फी इंग्रजी माध्यमाची शासन भरत आहे. मग अनुदान देताना इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोडून हा शब्द वापरता कशाला? अहो, आदिवासी विद्यार्थ्यांकरता शासनाने इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करावी ना, अडचण काय? ह्या शाळा मोठ्या करून मराठी माध्यमाच्या शाळांवर तुम्ही अन्याय करताय, ही गोष्ट लक्षात येत नाही. आणि असे समूह शाळासारखे प्रकल्प उद्दिष्ट जरी चांगलं असलं, विचार जरी चांगले असले, तरी प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणी त्या अडचणीच. पर्यायाने खाजगीकरणाला, खाजगी शाळांना उत्तेजना देणार आहे. याबरोबरच यामुळे शाळाबाह्य मुलांची संख्या वाढणार आहे. मुलं शाळेपासून दूर राहतील, दूर जातील. कारण ग्रामीण स्तरावरती शिकणारा विद्यार्थी त्याच्या शाळेबरोबरच त्याचे लहान भावंड सांभाळतो, त्याच्याबरोबरच तो आपलं घर, घरातला मोठा म्हणून तो घर, आजी आजोबा या सगळ्यांचा तो सांभाळ करत असतो, तो लक्ष देत असतो. हा मुलगा शाळेच्या अलीकडे पलीकडे प्रवासाकरता 1-1 तासाचा वेळ जर गृहीत धरला, तर घरापासून 7 ते 8 तास लांब राहणार आहे. 7 ते 8 तास काय होईल तिथं? आणि अशा परिस्थितीत त्याच्यासमोर एकच पर्याय आहे, शाळेत न जाणं आणि शिक्षण थांबवणं. आणि म्हणून ही गोष्ट तितकीशी संयुक्तिक वाटत नाही. आणि जेव्हा शासनाने बालकांना मोफत आणि हक्काचं शिक्षण किंवा शिक्षणाचा हक्क ही जी संकल्पना घटनात्मक केली आहे, जशी घटनेची जबाबदारी नागरिकांवर आहे, तशी शासनावर सुद्धा आहे. आणि म्हणून शासनाने या जबाबदारीमधून पळ काढता कामा नये.
तुम्ही आश्रमशाळा चालू केल्या, त्याबरोबरच तुम्ही RT 2009च्या तरतुदींच्या अंतर्गत गावागावात खाजगी शाळांना परस्पर विरोधी गटांना परवानग्या दिल्या. एकमेकांच्या विरुद्ध असलेले दोन व्यक्ती किंवा गट विद्यार्थ्यांची पळापळी करायला लागल्यानंतर या दोन्ही शाळा चालल्या नाहीच, परिपूर्ण होणार नाहीतच. या उलट जी शाळा सुरू आहे तीच मराठी माध्यमाची खाजगी शाळा बंद पडण्याकरता अखेरच्या घरघरीच्या अवस्थेत आहे. तुम्ही तर ग्रामीण भागाच्या गोष्टी बोलताय. मी तुम्हाला नाशिक महानगरपालिकेच्या क्षेत्रातील एक उदाहरण देतो. एक खाजगी अनुदानित शाळा, त्याच्या एकाच कुंपणामध्ये लागून खेटून जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा आणि महानगरपालिकेची प्राथमिक शाळा, यातली कुठली शाळा चालवायची आणि कुठली शाळा बंद करायची, कुठली शाळा बंद पाडायची याचा विचार होत नाही. आणि शिक्षण आयुक्ताचं पद या शिक्षण विभागातल्या वेगवेगळ्या घटकांच्या समन्वयाकरता निर्माण केलंय असं मी त्यांच्या पदाच्या निर्मितीच्या शासन निर्णयात वाचलंय. कुठे समन्वय मला तर काही दिसत नाही. अहो, आयुक्त कार्यालयाला भेटीची पत्र देऊन भेट मिळत नाही. समन्वय कुठल्या अवस्था? विचार आमचे हे समाजाच्या विकासाचे आहे, समाजाच्या प्रगतीचे आहेत. आम्ही थांबा असं म्हणणार नाही. प्रयोगशीलता निश्चित चांगली, 100% चांगली. पण म्हणून त्या नावाखाली असे अचाट निर्णय अचानक घेणं गैर. म्हणून तूर्त समूह शाळा अंमलबजावणीची योजना शासनानं पुढचं पाऊल घेऊन आज स्थगित करावी आणि या शैक्षणिक वर्षात या विषयावरती चर्चासत्र, परिसंवाद आयोजित करून तेही विभागवार करा. त्या सगळ्याचं संकलन करा. संकलनाचा तज्ज्ञांच्याकडून अहवाल घ्या, तो मांडा आणि तो मांडल्यानंतर पुढच्या शैक्षणिक वर्षात ह्या विषयाची अंमलबजावणी करायची किंवा नाही, किंवा कशी करायची याचा निर्णय घ्या. आणि असे निर्णय आधी लोकप्रतिनिधींना कळवा, त्यांना विधान भवनामध्ये यावर चर्चा करू द्या, त्याचे फायदे तोटे समोर येतील. तिथे बहुमताचा निर्णय म्हणजे लोकभावनेचा आदर ठरू शकेल, तो विचार घेऊन त्याच्याकरताच्या आर्थिक तरतुदी माझ्या माहितीनुसार ज्या राज्य सरकारवर नाहीत, केंद्र सरकारकडून अनुदान मिळतंय, अशा तरतुदींचा विचार करा, मान्यता घ्या आणि मग विहित पद्धतीमध्ये सदर निर्णय अंमलात आणण्याचा विचार प्रत्यक्षात आणा. तोपर्यंत ही गोष्ट करणं म्हणजेच आपण विद्यार्थ्यावरती अन्याय करतोय ही भावना आपल्या मनात असू द्या आणि थोडं सामाजिक भान जपा अशी विनंती करतो. आणि दुसऱ्या एका छोट्या विषयाकडे भेटतो. मी विषय मोठा आहे पण आपण छोटा करून घेऊ. तो म्हणजे दत्तक शाळा योजना. मागच्या वेळेस मी उल्लेख केला होता. आता शासनाला ज्या शाळांच्या भौतिक सुविधा वाढवता येत नाहीत त्या शाळांना दत्तक विधानाच्या अंतर्गत दत्तक घेण्याचं आवाहन शासनाने केलं. त्याकरताची नियमावली आणि कार्यपद्धती अंमलात आणलेली आहे. त्यामध्ये कुठल्याही कंपनीला, व्यवस्थापनाला, आस्थापनेला
शासनाशी संपर्क साधून 1 करोड रुपये दिल्यास 5 वर्ष आणि 2 करोड रुपये देणगी दिल्यास 10 वर्ष अशा शाळेला त्या व्यक्तीच्या समूहाचं, त्या कंपनीचं नाव देण्यात येईल. यामध्ये त्या शाळेच्या नावामध्ये त्यांच्या नावाचा समावेश होईल, पण मूळ नाव तसंच राहील. म्हणजे उदाहरण देतो, जिल्हा परिषद शाळा क्रमांक 13 असं जर नाव असेल तर अमकी कंपनी जिल्हा परिषद शाळा क्रमांक 13, किंवा अमकी व्यक्ती शाळा क्रमांक 13, त्या व्यक्तीचं नाव तिथे 5 वर्षाकरता आणि 10 वर्षा अशा 2 या कंत्राटी पद्धतीच्या गोष्टी असतील. आणि ही जी रक्कम आहे, ही रक्कम अशा कंपनीनं किंवा दानशूर व्यक्तीनं कोणाच्याही हातात द्यायची नाही आहे, रोखीनं द्यायची नाही आहे. तर या रकमेची वस्तुरूपात येईल, जे वस्तू देणगी स्वरूपात स्वीकारले जाते. ही गोष्ट थोडी चांगली आहे आणि अशा दृष्टीनं त्या शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये वाढ करता येऊ शकेल. हा एक भाग झाला. हा भाग पूर्वी पण होता. हा खाजगीमध्ये कसा होता, तर खाजगी शाळांना त्या दानशूर व्यक्तीच्या संदर्भातील, त्याच्या विचारातील, त्याच्या परंपरेच्या घराण्यातील व्यक्तीचं नाव दिलं जायचं. परंतु त्याही व्यक्तीचा, देणगीदाराचा त्या शाळेच्या व्यवस्थापनामध्ये काडीचाही संबंध नव्हता. ती खाजगी शाळांची पद्धत आता सरकारी शाळांमध्ये घेण्याच्या दृष्टीनं हा विचार मांडलेला आहे. यामध्ये एक गोष्ट चांगली आहे की अशा शाळांमध्ये अशा कंपनीज किंवा अशा आस्थापना किंवा अशा व्यक्ती ह्यांचा कोणताही प्रशासकीय किंवा दैनिक व्यवस्थापनातील कुठलाही संबंध नसेल, ही गोष्ट स्वागत. एक ओरडा नेहमीप्रमाणे होतो की या शाळा अदानी, अंबानी वगैरे वगैरे या उद्योगपतींनी घेतल्या. असं होणार नाही, ही याची जमेची बाजू. परंतु यामध्ये 2 गोष्टी धोकादायक दिसतात. ते धोकादायक म्हणजे कबूल आहे, आज त्यांनी दिलंय, कंत्राटी पद्धतीचं आहे, 5 वर्षाकरता आहे, 10 वर्षाकरता आहे, भौतिक सुविधांचं करताय, हे सगळं मान्य करू. परंतु काही कंपन्यांच्या माझ्या समोरचे उदाहरण आहेत. ती म्हणजे ज्या व्यवहारात कोणताही फायदा होत नाही असा कुठलाही उत्पादनाचा भाग कुठल्याही कंपनीला कंपनी ॲक्टमध्ये करता येत नाही. म्हणजे अशी कुठलीही कंपनी तुमच्या शाळेच्या व्यवस्थापनाचा भाग स्वतःकडे घेऊ शकत नाही. अशा वेळा अशा कंपनीच्या प्रतिनिधींची बिगर शासकीय संस्था, ज्याला इंग्लिशमध्ये NGO म्हणतात, ती स्थापन करावी लागते आणि अशी संस्था अशा शाळांचं व्यवस्थापन बघते. अशी उदाहरणं आहेत. विक्रोळच्या गोदरेजपासून तर रोह्याला रसायनीपर्यंत, जे ठाणे आणि रायगड या जिल्ह्यात अशा कंपन्यांनी चालवलेल्या 5 ते 6 शाळा माझ्या माहितीमध्ये आहेत म्हणण्यापेक्षा होत्या. कारण माझ्या आजच्या माहितीनुसार अशा शाळांपैकी 70% शाळा बंद पडलेल्या आहेत, कंपनी चालवू शकलेली नाही. त्यामुळे आज तरी परत मी मूळ मुद्द्यावर येईन की जी सवय लावायची असते. नाशिकमधली एक गोष्ट सांगतो. नाशिकमध्ये एक वर्तमानपत्र सुरू झालं. वर्तमानपत्राचं मालकी व्यापाऱ्यांकडे होते. व्यापाऱ्यांनी केलं काय की नाशिकच्या
प्रत्येक घरात, महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक घरात दररोज तो अंक फुकट आला. 1 वर्षभर. नंतर तोच अंक 1 रुपयात आला. 2 वर्ष. आणि नंतर त्याची किंमत महाराष्ट्राच्या राज्यस्तरीय वर्तमानपत्राच्या किमती एवढी झाली 4 रुपये. जेव्हा आपण महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्ता 3-3.5 रुपयात आले, किंवा नाव घेणं योग्य नाही पण सांगतो, एक मोबाईल कंपनीने तुम्हाला आधी फ्री इंटरनेट दिलं होतं, मग 100 रुपयात दिलं. आता त्यांचे जे 28 दिवसांचे ते पॅक 4 आठवड्याचे देतात, त्याच्या किमती बघितल्या का आपण? म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीची सवय लावायची, आणि ती लावलेली सवय तुमच्या अंगवळणी पडली की त्याचं मूल्य वर्धित करायचं. म्हणजे काय होतं, तुम्ही त्यापासून दूर जाऊ शकत नाही आणि तुम्हाला ती वस्तू त्या किमतीत सांगतील तेव्हा घ्यावी लागते. आणि ते सगळं घडत असताना त्यामुळे ही जी शासकीय यंत्रणा जे काय उभं करते ते कोलमडून पडतं. म्हणजे शासकीय यंत्रणेच्या मिळणाऱ्या सुविधा बंद होतात आणि अशा पद्धतीच्या सुविधांची किंमत वाढवली जाते आणि तुम्हाला शासकीय यंत्रणा जी सुविधा पुरवते ती बंद पडल्यामुळे तुम्हाला ही वस्तू किंवा सेवा ती आस्थापना सांगेल त्याप्रमाणे घ्यावी लागते. ही दत्तक योजने सगळ्यात मोठी पुढची धोक्याची सूचना आहे. आणि परत एकदा हा विचार आत्ता जरी शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांपुरता मर्यादित असला तरी एकदा का हा विषय इथे रुजला, वाढला की त्याची व्याप्ती ही खाजगी शाळांकडे येईल आणि या शिक्षणाच्या अनुदान विषयक किंवा खर्च विषयक जबाबदारीतून शासन आपल्याला हळूहळू मोकळं करून घेईल, ही भीती लक्षात ठेवा. आणि म्हणून आपले जे व्हिडिओ आहेत हे वैचारिक असतात. त्याकरता आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा वेळ निश्चित द्या, कारण आपली मतं आमच्यापर्यंत पोचली, आम्ही ती पुढे मांडण्याचा प्रयत्न करू. आपणही आवाज उठवण्याकरता, लोकजागृती करता हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्र परिचितात विविध मंचावरती प्रसारित करावा अशी विनंती करतो. आणि मी एकटा करतोय असं नाही, माझ्याबरोबर अभय सातपुते कोपवाड सांगली, अमोल सोनवणे नाशिक, रवींद्र गिरी धामणगाव रेल्वे अमरावती, परशुरामजी डवरी कराड सातारा आणि ॲडव्होकेट विजय देशपांडे नागपूर यांच्यासह माझे तंत्रस्नेही संजय हंडोरे, अवी आणि प्रवीण पोरते असे आम्ही सगळेजण आपल्याला विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.